नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GMC छत्रपती संभाजीनगर या परीक्षेकरता मॅथ्स आणि रिझनिंग यावर ज्या प्रकारचे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे त्या प्रत्येक प्रकारावरती एक एक प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचे स्वरूप कळेल आणि त्याच प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा तुम्ही सराव कराल आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल। आणि हे जे सर्व प्रश्न आपण आज घेणार आहे हे सर्व ऑलरेडी GMC नांदेड या परीक्षेत विचारलेले आहेत, त्यामुळे हे सर्व महत्त्वाचे PYQ आहेत, हे देखील लक्षात घ्या। चला तर मग सुरू करूया। प्रश्न आहे, दिलेल्या अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या। तर आपल्याला इथे एक अक्षर मालिका दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे। तर मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करावी। मग आपल्याला इथून या साईडला मोजायचे आहे। मालिकेत असे किती स्वर आहेत ज्याच्या प्रत्येकाच्या लगतच्या आधी एक व्यंजन आहे आणि लगत नंतर एक स्वर येतो। म्हणजे आपल्याला ही जी अक्षर मालिका दिली आहे याच्यामध्ये असा स्वर शोधायचा आहे ज्याच्या आधी एक व्यंजन असेल आणि ज्याच्या नंतर एक स्वर असेल। तर व्यंजन स्वर स्वर ही रचना आपल्याला या अक्षर मालिकेमध्ये शोधायची आहे। आता इथे जे उत्तर दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये ती इग्नोर करा, आपण प्रत्येक प्रश्न सोडवूनच पाहणार आहोत। तर आपल्याला या अक्षर मालिकेमध्ये व्यंजन प्लस स्वर अशी रचना शोधायची आहे। तर आपल्याला माहीत आहे इंग्लिशमध्ये A, E, I, O आणि U हे स्वर आहेत। तर या अक्षर मालिकेमध्ये आपण व्यंजन प्लस स्वर शोधूया। आता तर पहिल्यांदा स्वर शोधूया, म्हणजे आपल्याला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येईल। तर इथे स्वर आहे U, त्याच्या आधी व्यंजन आहे का? तर Y हे व्यंजन आहे। त्याच्यानंतर स्वर आहे का? U हे स्वर आहे, बरोबर। ही एक जोडी आपल्याला सापडलेली आहे। त्याच्यानंतर अजून बघूया स्वर सापडतोय का कोणता, तर याच्यात पुढे कोणताच स्वर नाही आहे, त्यामुळे ही एकच जोडी आपल्याला सापडते, व्यंजन प्लस स्वर। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एक जोडी। तर परीक्षेमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेवढ्या लवकर तुम्हाला प्रश्न समजेल तेवढ्या पटकन तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे प्रश्न आधी समजून घेणं, एका रीडिंगमध्ये तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे, तरच तुमचे कमीत कमी वेळामध्ये तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल। नेक्स्ट प्रश्न बघूया आपण। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फाईलला 6428 असे आणि लोडला 3547 असे संकेतबद्ध केले जाते। तर दिलेल्या सांकेतिक भाषेत L साठी कोणता संकेत असेल? तर आपण हे शब्द लिहून घेऊया आधी। फाईलसाठी आपल्याला 6428 हे दिलेलं आहे आणि लोडसाठी आपल्याला 3547 दिलेलं आहे आणि L साठी आपल्याला शोधायचं आहे। तर हे दोन्ही शब्द जर बारकाईने पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये L कॉमन आहे आणि हे जर आकडे बघितले तर यांच्यामध्ये सुद्धा 4 कॉमन आहे। याचाच अर्थ काय? तर L = 4 आहे, L ची व्हॅल्यू 4 आहे। हे एवढं सोप्या प्रकारचं गणित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, आता हा राऊंड टेबलवरचा प्रश्न आहे। आपण सुरुवातीला प्रश्न वाचूया आणि त्याच्यानंतर तशी रचना काढून घेऊया आणि मग उत्तरापर्यंत आपण पोहोचूया। D, E, F, G, Q, R आणि S या व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत। तर आपण आता वर्तुळ काढूया आणि इथे 1 2 3 4 5 6 7 व्यक्ती आहेत। तर या 7 व्यक्ती आपण काढूया। तर या 7 व्यक्ती आहेत ज्या केंद्राकडे म्हणजे आत या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत। तर आता आपण प्रश्न वाचूया। F ही G च्या लगतच उजवीकडे बसलेली आहे। तर आपण इथे F समजूया आणि F ही G च्या उजवीकडे बसलेली आहे लगेचच, मग इथे G येणार, G च्या उजवीकडे F आहे। त्याच्यानंतर पुढचे वाक्य बघूया। F च्या डावीकडून मोजल्यास
एफच्या डावीकडे म्हणजे या साईडला मोजायचं आहे. एफ आणि ईच्या मध्ये 3 व्यक्ती बसतात. म्हणजे एफपासून डावीकडे या साईडला ई ही 4थ्या क्रमांकावर आहे. मग 1 झाला, 2, 3 आणि इथे ई आहे. त्याच्यानंतर जी आणि क्यू यांच्यामध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. आता जी तर आपला इथे आहे, मग क्यू आणि जीच्या मध्ये 3 व्यक्ती म्हणजे हा 1, हा 2, हा 3 आणि इथं क्यू येणार आहे, बरोबर का. आता त्याच्यानंतर पुढचे वाक्य आहे, डी ही एसच्या लगतच उजवीकडे बसते. आता इथे आपण डी समजूया आणि डी ही एसच्या उजवीकडे. आता इथे जर एस असला तर याच्या उजवीकडे डी लगेचच बसते. मग आता राहिला कोण, एकच जागा राहिली आणि तिथे मग आर बसला. मग अशा तऱ्हेने आपला टेबल झालेला आहे. आता प्रश्न काय आहे बघूया. एसच्या उजवीकडून मोजल्यास, आता एस इथे बसलेला आहे, याच्या उजवीकडून मोजायचं आहे. एसची उजवी बाजू कोणती आहे, तर ही जी बाजू आहे ती उजवी बाजू आहे. तर एसच्या उजवीकडून जी आणि एसच्या मध्ये किती व्यक्ती बसतात, तर ही जी आहे, ही एस आहे. ह्या दोघांच्या मध्ये फक्त एकच व्यक्ती आहे, डी ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व करताना तेव्हा प्रश्न वाचत असतानाच ज्या पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट करून घ्यायची रफ पेपरवरती, म्हणजे पटकन तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचून जाता. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे करावी. सर्व संख्या फक्त 1 अंकी संख्या आहेत. तर आपल्याला डावीकडून उजवीकडे या दिशेला आपण मोजणी करायची आहे. म्हणजे पाठीमागे आपण जो प्रश्न पाहिला तो अल्फाबेट्सवर होता, हा प्रश्न आपल्याला संख्यांवरती विचारलेला आहे. तर प्रश्न बघूया आपण. या मालिकेत असे किती सम अंक आहेत ज्याच्या प्रत्येकाच्या लगतच आधी एक विषम अंक व नंतर लगत एक विषम अंक येतो. म्हणजे सम अंक संख्या शोधायची आपल्याला, समसंख्या ज्याच्या आधी एक विषम संख्या आहे आणि ज्याच्यानंतर विषम संख्या आहे. म्हणजे अशी रचना आपल्याला शोधायची आहे या मालिकेमधून, विषम सम विषम. चला मग शोधूया. तर इथे 4 आहे, ही सम, याच्या आधी विषम आहे, नंतर एक विषम आहे, हा एक झाला. त्याच्यानंतर इथे सम आहे, याच्या आधी एक विषम आहे, याच्यानंतर एक विषम आहे, मग हा एक झाला गट. त्याच्यानंतर 8, याच्या आधी एक विषम आहे, याच्यानंतर एक विषम आहे, हा एक झाला दुसरा गट. त्याच्यानंतर इथे एक सम आहे, याच्या आधी एक विषम, नंतर एक विषम, हा चौथा झाला. इथे 8 आहे, पण याच्या आधी विषम आहे, नंतर मात्र सम आहे, त्यामुळे ही नाही होणार. त्याच्यानंतर हा 6, याच्या आधी सम आहे, त्यामुळे हा देखील नाही होणार. त्याच्यानंतर इथे 4 आहे, याच्या आधी विषम आहे, याच्यानंतर सम आहे, हा देखील एक झाला गट. त्याच्यानंतर इथे 2 आहे, याच्या आधी 9 आहे, ही विषम आहे आणि 3 देखील विषम आहे नंतरची, त्यामुळे हा एक गट झाला. त्यामुळे किती एकूण गट झाले, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, 6 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत. आता इथे आपल्याला एक सांकेतिक भाषा दिलेली आहे जी प्लस, निगेटिव्ह, @ आणि हॅश यांना काहीतरी एक मीनिंग दिलेलं आहे आणि त्याच्यावरून एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे. या वाक्याचा अर्थ लावून आपल्याला व्हीचे एनशी काय नाते असेल ते शोधायचं आहे. मग अशा वेळेचा जेव्हा प्रश्न येतो ना, त्यावेळी पटकन तो ट्री फॉर्मॅटमध्ये लिहून काढायचा, म्हणजे पटकन उत्तरापर्यंत पोचता येते. तर चला आपण वाक्य घेऊया. ते व्ही अधिक ए, अधिक काय सांगते, ए ही बीची मुलगी, म्हणजे व्ही ही एची मुलगी आहे. मग आपण करूया, व्ही ही एची मुलगी आहे. आता व्ही ही मुलगी आहे म्हणून निगेटिव्ह दिलं. त्याच्यानंतर ए @ @ काय सांगते, ए हा बीचा मुलगा आहे, मग ए हा आरचा मुलगा आहे. मग ए हा आरचा मुलगा, मग ए हा मुलगा म्हणजे पॉझिटिव्ह आपण देऊया त्याला. त्याच्यानंतर आर वजा यू, वजा काय सांगते, वडील. आर हे यूचे वडील आहेत, म्हणजे यू असे खाली येणार. आता हे त्याचे वडील आहेत, वडील म्हणजे पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर यू हॅश एन, हॅश म्हणजे बहीण, यू ही एनची बहीण आहे, यू ही
एनची बहीण आहे, म्हणजे ही निगेटिव्ह आली, मुलगी आली. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर व्हीचे एनशी नाते काय. हा व्ही आहे आपला, याचे या एनशी नाते विचारलेले आहे. आता हे जे सर्व आहेत ही सगळी भावंडे आहेत, म्हणजेच एनचा भाव ए आहे आणि एचा मुलगी व्ही आहे, म्हणजेच व्ही ही एनच्या भावाची मुलगी आहे. त्यामुळे भावाची मुलगी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न वाचत असतानाच अशा प्रकारची टी डायग्रॅम जर साईडला तुम्ही काढून घेतली तर तुमचे उत्तर 100% बरोबर येणार आहे. नंतरचा प्रश्न आहे, जर प्लस म्हणजे वजाबाकी, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे बेरीज असेल, तर समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तर हा देखील प्रश्न तुम्हाला 100% विचारला जातो. तर इथे आपण नवीन जे सिम्बॉल्स आपल्याला सांगितलेले आहेत त्याच्यानुसार लिहून घेऊया. 30 वजा, वजा म्हणजे काय आहे, वजा म्हणजे गुणाकार आहे, तर गुणुले 4. नंतर काय आहे, गुणुले, गुणुले म्हणजे काय, भागाकार, भागिले 2. नंतर काय आहे, भागिले, भागिले म्हणजे काय, तर बेरीज, अधिक 20. आणि नंतर आहे बेरीज, बेरीज म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर वजाबाकी, मग वजा 10. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. चला आता हे सॉल्व करूया. पहिल्यांदा भागाकार असतो, त्यामुळे 30 गुणुले बे दुनी 4, 2 आले, त्याच्यानंतर 20 वजा 10 आहे असं. त्याच्यानंतर असतो गुणाकार, मग गुणाकाराला 30 दुनी 60 अधिक 20 वजा 10. त्याच्यानंतर असतो बेरीज, म्हणजे झाले 80 वजा 10 आणि उत्तर आले 70. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये एवढं सगळं करत बसायला वेळ नसतो, त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढ्या पटकन तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता, हे लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला समजावे म्हणून मी प्रत्येक एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप घेणार आहे. मग आत्ता वेळ लागला तरी चालेल, पण परीक्षेमध्ये एवढी प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे की कमीत कमी वेळात उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित तर्कानुसार CFSL हे HKXU शी संबंधित आहे, त्याचप्रमाणे WZMF हे BERK शी संबंधित आहे. तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय LOBU शी संबंधित असेल. तर इंग्रजी वर्णमालिकेवर किंवा अल्फाबेट्स जर प्रश्न आला तर परीक्षेला बसल्या बसल्या सुरुवातीला रफ पेज घ्यायचं आणि त्याच्यावर ही अशी अरेंजमेंट करून घ्यायची, म्हणजे वर्णमालिकेवर कोणता जरी अल्फाबेट्सवर प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही आणि तुमचा नंतर वेळही वाया जाणार नाही. त्यामुळे सुरुवातीलाच हे तयार करून घ्या आणि किती जरी अवघड प्रश्न आला तर याच्यावर तो सुटतो. कसा ते आता आपण बघूया. तर CFSL आपण लिहून घेऊया, तुम्हाला समजायला सोपे जाईल. CFSL हे कसे लिहितात, HKXQ, HKXQ असे. तर आता बघूया, सी साठी त्यांनी H वापरलेले आहे का ते बघूया. इथं C आहे आणि इथं H आहे. मग आता मध्ये गॅप बघा, 1 2 3 आणि 4, 4चा गॅप आहे, बरोबर का, +4. त्याच्यानंतर F साठी त्यांनी K वापरलेला आहे, F इथं आहे आणि इथं K आहे. मध्ये बघा 1 2 3 4, इथे पण 4. अलग लक्षात. असाच S आणि X आणि L आणि Q याच्यामध्ये सुद्धा मध्ये 4चा फरक आहे, म्हणजे +4ने त्यांनी ॲडिशन केलेले आहे. त्याचप्रमाणे WZMF आणि BERK हे देखील सेम +4नेच आहेत. त्यामुळे आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे LOBU त्याचे उत्तर काय असेल, तर LOBUचे आपण शोधूया. L साठी काय असेल, L इथं आहे, त्याच्यानंतर 4, 1 2 3 4 सोडले. आता हा आहे Q, म्हणजे L साठी येणार Q. त्याच्यानंतर O साठी O इथं आहे, त्याच्यानंतर 1 2 3 4 सोडले, आला T, T आला. B साठी काय येणार, B इथं आहे, B नंतर 1 2 3 4 सोडले, आला G, B साठी आला G. आणि U साठी U इथं आहे, U नंतर 1 2 3 आणि 4 सोडले, आला Z. तर LOBU साठी QTGZ हे येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1
QTGZ हे आपले उत्तर असेल. त्यामुळे इंग्रजी वर्णक्रमावर जर प्रश्न आला तर सगळ्यात आधी पेपरला बसल्या बसल्या अशा प्रकारचे अरेंजमेंट करून घ्यायचे आहे. म्हणजे इंग्रजी वर्णमालिकेवरचा कसला जरी प्रश्न आला तर तो तुमचा आरामात सुटतो आणि त्याच्यासाठी वेळही कमी लागतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे, हा देखील इंग्रजी वर्णक्रमानुसारच आहे, फक्त थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे, त्यामुळे आपण हा घेऊया इथे. म्हणजे या टाईपचा देखील प्रश्न होईल. तर दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? तर आपल्याला LOP, JK, BAF आणि WZA हे दिलेले आहेत. त्याच्यानंतरच्या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता येईल ते बघायचं आहे. आता बघा, L नंतर G घेतला आहे, G नंतर B घेतला आहे आणि B नंतर W घेतला आहे. आता बघूया, L नंतर G, L नंतर G घेतला आहे, G नंतर काय घेतलेलं आहे? B घेतला आहे, B, आणि B नंतर W घेतलेला आहे, W. आता डिफरन्स बघा, 1 2 3 4, यांच्यात 4चा आहे. यांच्यात बघा 1 2 3 4चा आहे. आता परत रिवर्स आले तर खाली 1 2 3 4, याच्यात देखील 4 आहे. मग नेक्स्ट संख्या कोणती येईल? 1 2 3 4 आणि ही 5वी R येणार आहे. मग त्याच्यानंतरची येणारी संख्या असेल पहिली आपली R. म्हणजे इथं R बघा, R वाला पर्याय 1 2 3 3 4 सर्व ह्याच्यात R आहे. मग आता नेक्स्ट पर्याय आपल्याला बघावं लागणार आहे. तो सेकंड आहे कोणतं लेटर? O आहे, OJE. आता बघा, L नंतर O आहे, L नंतर O, म्हणजे ते समोर गेलेलं आहे तर या डिरेक्शनला. मगाशी पहिल्या लेटर नंतर हे पाठीमागे जात होते. आता बघा, L नंतर O, M N आणि O, म्हणजे 2चा फरक आहे, +2चा फरक आहे. G नंतर J आहे, G नंतर J, G नंतर 1 आणि 2 गेल्यानंतर J आहे, म्हणजे +2चा फरक आहे. म्हणजे R नंतर देखील +2चा फरक असणार आहे. मग R नंतर +2 करा, 1 2 आणि U आलं, त्यामुळे इथं U येणार आहे. आता R नंतर U असलेला पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1, हेच आपलं उत्तर आहे. आता आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे आपण अजून पुढचा शेवटचा शब्द देखील पाहू शकतो की बरोबर येतोय का. O नंतर तिसरे लेटर P आहे बघा, O नंतर P लगेच शेजारचा आहे. J नंतर K आहे, लगेच शेजारचा आहे. त्यामुळे आपला U आहे, U नंतर कोणता येणार आहे? V येणार आहे. त्यामुळे RUV हे आपले बरोबर उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे सोडवा. आपल्याला इथे एक गणित दिलेलं आहे किंवा इक्वेशन दिलेलं आहे आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. खरं तर हा खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न पहिल्या तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता जर तुमचं प्रॅक्टिस असेल तर. पण आपण हा प्रश्न पूर्ण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग याची सिम्प्लिफिकेशन आधी करूया. 2⁻1 इंटू 3⁻2 इंटू 4⁻3 डिवायडेड बाय 6चा दुसरा घात. 6चा दुसरा घात आपण कसा लिहू शकतो? तर 2 आणि 3चा गुणुले दुसरा घात, 3 दुनी 6चा दुसरा घात, बरोबर का. 8चा मायनस पहिला घात कसा लिहू शकतो? तर 4 गुणुले 2चा मायनस पहिला घात, बरोबर का. आता याची पुढे जाऊन अजून सिम्प्लिफिकेशन होतं. ते कसं? तर 2चा पहिला घात -1 इंटू 3चा दुसरा इंटू, आता 4चा तिसरा आपण असा लिहू शकतो का? 2चा दुसरा घात इंटू चा तिसरा घात, बरोबर का. अशा प्रकारे देखील आपण हे लिहू शकतो. त्याच्यानंतर डिवायडेड बाय हा जो कंस आहे हा आपण अशा प्रकारे लिहू शकतो. 2चा दुसरा घात गुणुले 3चा दुसरा घात गुणुले 4चा मायनस पहिला गुणुले 2चा मायनस पहिला घात. आता आपण हे जर बारकाईने बघितलं तर 2चा -1 2चा -1 घात कॅन्सल होईल, 3चा दुसरा आणि 3चा दुसरा कॅन्सल होईल. चला आता याचा अजून सिम्प्लिफाय करूया पुढं. 2चा दुसरा घात आणि याचा तिसरा घात हे वर राहिलं. त्याच्यानंतर खाली काय राहिलं? 2चा दुसरा घात गुणुले 4चा वजा पहिला घात. आता हे आपण अशा प्रकारे देखील लिहू शकतो की 2चा वजा पहिला गुणुले 2चा वजा पहिला. आता हा जो छेद बारकाईने बघितला तर एक गोष्ट लक्षात येईल की 2चा वजा पहिला आणि 2चा वजा पहिला हा 2चा दुसऱ्या घाताला कॅन्सल होईल
कारण या दोघांची बेरीज जी होईल ती -2 होईल आणि 2^2 × 2^-2 हे कॅन्सल होईल एकामेकाला. मग फक्त एवढाच पार्ट आपल्याजवळ राहतोय, 2चा दुसरा घात × तिसरा घात. तर 2चा दुसरा घात किती? 4. 4चा तिसरा घात किती होतो? म्हणजे 4 × 4 × 4. 4 चोक 16 आणि 16 चोक 64. हे आले आपले उत्तर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. आता एवढं सगळं करण्याची खरं तर गरज नाही आहे. जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पटकन उत्तरापर्यंत जाऊ शकता, अगदी शॉर्टकट्स वापरून सुद्धा. त्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करा. तुमचा वेळ खूप वाचेल अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रकार 1च्या तांदळाची किंमत 20 रुपये प्रति किलो, प्रकार 2च्या तांदळाची किंमत 25 रुपये प्रति किलो आहे. जर प्रकार 1 आणि प्रकार 2 दोन्ही 2:3च्या गुणोत्तरात मिसळले तर मिश्र जातीच्या तांदळाची प्रति किलो किंमत किती असेल? तर आपण इथे लिहून घेऊया. प्रकार 1च्या तांदळाची किंमत प्रति किलो 20 रुपये ही प्रति किलो आहे. प्रकार 2 तांदूळ आहे 25 रुपये किलोने, प्रति 25 रुपये किलो. आता यांचा आपल्याला जो रेशो सांगितलेला आहे तो 2:3 सांगितलेला आहे, बरोबर का? म्हणजे हा 2 किलो, प्रकार 1चा 2 किलो पाहिजे आणि प्रकार 2चा 3 किलो पाहिजे. म्हणजे ह्याची किंमत किती होईल? प्रकार 1च्या तांदळाची 20×2 = 40 अधिक प्रकार 2चा 3 किलो पाहिजे, म्हणजे 25×3 = 75. हे झाले 115 रुपये, बरोबर का? पण हे जे 115 रुपये आहेत ते 3 अधिक 2 म्हणजे 5 किलोची किंमत आहे, 5 किलोची. मग आपल्याला हे मिश्र केल्यानंतर 1 किलोची पाहिजे ना. मग 115 भागिले 5 किती येणार आहे? तर येणार 23. त्यामुळे 23 रुपये किलो या दराने मिश्र जातीचा तांदूळ असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. सरळ व्याजदराने एक ठराविक रक्कम 8 वर्षात दुप्पट होते तर वार्षिक व्याजदर किती असेल? तर या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे जर आपल्याला समजलं ना तर हा प्रश्न सोडवताना जास्त वेळ लागत नाही. तर आपल्याला एक ठराविक रक्कम म्हटलेलं आहे. मग मूळ रक्कम असं आपण पकडू, हे जिला आपण x मानू कारण ही आपल्याला दिलेली नाही, ती 8 वर्षात, म्हणजे 8 वर्ष हा काळ आहे आपला. 8 वर्षानंतर काय होते तर दुप्पट होते. मग ही जी मूळ रक्कम आहे ती फायनली किती होणार आहे? दुप्पट म्हणजे 2x होते. तर वार्षिक व्याजदर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता या दोन गोष्टीवरून आपल्याला माहीत आहे की सरळ व्याज म्हणजे फायनल रकमेमधून मूळ रक्कम जर वजा केली तर सरळ व्याज येते. मग सरळ व्याज किती असणार आहे? तर सरळ व्याज असणार आहे 2x. फायनल रक्कममधून मूळ रक्कम म्हणजे x वजा केल्यानंतर येणार आहे x ही. आता आपल्याला सरळ व्याजाचे सूत्र माहीत आहे. त्याच्यामध्ये या दिलेल्या गोष्टी आपण जर टाकल्या तर आपल्याला वार्षिक व्याजदर किती आहे ते समजेल. तर आपण सूत्र बघूया. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले तुमचा काळ त्याला भागिले 100. मग आपल्याला सरळ व्याज माहीत आहे किती आहे. सरळ व्याज दिलेलं आहे x. हे मुद्दल किती आपण मानलेले आहे ती देखील x आपण मानलेले आहे. त्याच्यानंतर दर किती आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि काळ किती दिलेला आहे तर तो आहे 8 वर्ष. हा याला भागिले 100. मग आपण हे जर सोप्या रूपात लिहिले तर दर इज इक्वल टू 100 × x त्याला डिवायडेड बाय 8x. तर या xला हे x गेलं आणि 8 × 8, 8 × 2 = 16 आणि 8 × 5 = 40. म्हणजे दर येणार आहे 12.5% एवढा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने निशेष भाग जाईल? आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, 11ने निशेष भाग जाणे संख्या कशी ओळखायची आहे. कोणतीही संख्या दिलेली असेल जिला आपल्याला भागायची आहे, त्या संख्येच्या समस्थानावरील अंकांची बेरीज करायची वजा त्या संख्येच्या विषम स्थानावरील अंकांची बेरीज करायची. आणि याच्यातील फरक जर 0 असेल किंवा तो 11च्या जर पटीतला असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता कसे ते बघूया. हे आपण उत्तरच घेऊया. उदाहरणार्थ, तर ही आपली संख्या आहे 2 8 3 8. याच्यातील समस्थान म्हणजे हे, यांची बेरीज करूया. 8 अधिक 8 ती होते 16 आणि विषम स्थान आहेत हे, तर यांची बेरीज करूया. 2 अधिक 3 5. आता यांचं जर वजाबाकी केली तर 16 वजा 5 किती होईल? तर ती होईल 11. म्हणजे या संख्येला हे 11च्या पटीतील आहेत, त्यामुळे या संख्येला 11ने निशेष भाग जातोय. आता उदाहरणार्थ आपण दुसरी एखादी संख्या बघूया. 12 21. आता या संख्येच्या समस्थानी बघा ही 2 आहेत, यांची बेरीज होते 3 वजा विषम स्थान यांची बेरीज होते 3, म्हणजे यांच्यातील फरक होतोय 0. म्हणजे या संख्येला देखील 11ने निशेष भाग जातोय. तर हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हे लिहून घ्या, याचा तुम्हाला 100% फायदा होईल. या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूया. आत्तापर्यंत आपण जवळपास 10 ते 12 प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील, त्यामुळे या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. प्रत्येक प्रकारचे प्रश्न जितक्यात जास्त वेळेस तुम्ही सोडवाल तेवढाच जास्त फायदा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन. थँक्यू.